शिवचरित्रकार आणि इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे सर म्हणजे गेली 50 वर्षे शिवकालीन इतिहास, दोन्ही महायुद्धे या विषयाच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी वाहून घेतलेली व्यक्ती. मिलिटरी सायन्समध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पदवी प्राप्त केली. गजाननराव हे 1971च्या भारत-पाक युद्धात बांगलादेशात प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध वार्ताहर म्हणून कार्यरत होते. श्री गजानन मेहेंदळे यांनी सखोल अभ्यासातून आणि अथक परिश्रमातून मराठीतून 2500 पानांच्या श्री राजा शिवछत्रपती या शिवचरित्राचे लिखाण केले आहे, जो एक मान्यताप्राप्त ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ म्हणून नावाजला गेला आहे. त्यांनी इंग्रजीमधून देखील शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स हे 1000 पानाचे शिवचरित्र लिहिले आहे, जे एकमेवाद्वितीय आहे. शिवछत्रपतींचे आरमार आणि टिपू ॲज ही रिअली वॉज या पुस्तकाचे देखील लिखाण केले आहे. गजाननराव मेहेंदळे यांचा पहिले आणि दुसरे महायुद्ध यावर देखील गाढा अभ्यास असून त्यावरही जवळजवळ 5000 पानांचे लेखन पूर्ण झाले आहे. नजीकच्या वर्षात ते पूर्ण होईल. या सर्व ऐतिहासिक विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी इंग्रजी, संस्कृत, मोडी लिपी आणि फारसी भाषा यात प्रावीण्य प्राप्त केले आहे. एक व्यासंगी, ध्येयासक्त आणि ऋषितुल्य इतिहासकार असे व्यक्तित्व हीच श्री गजाननराव मेहेंदळे यांची ओळख म्हणता येईल. धन्यवाद. नमस्कार. मी काही वर्षांपूर्वी मराठी शिवचरित्राचे 2 खंड पूर्ण केल्यावर ते काम काही काळ थांबवलं होतं. नंतर मी इंग्रजी शिवचरित्र पूर्ण केलं. ते साधारण 900-1000 पानांचं आहे. शिवछत्रपतींचे आरमार म्हणून मी आणि माझे सहलेखक संतोष शिंत्रे आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं. माझे विद्यार्थी शिवकालावरची कागदपत्र भरपूर प्रसिद्ध करत होते. त्याची 6-7 पुस्तकं प्रसिद्ध झाली. हे सगळं चालू असताना मी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास लिहायला लागलो. माझी महत्वाकांक्षा मोठी होती म्हणाल कदाचित. मला दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास 1000 पानांच्या 8-10 खंडांमध्ये लिहायचा होता आणि पहिल्या महायुद्धाचाही लिहायचा होता. मी पहिल्या महायुद्धाचा इतिहास 1000 पानांमध्ये डबल करून मोठ्या आकाराची पूर्ण केलाय. छापला नाही अजून आणि त्याचे नकाशे मी करायला सुरुवात केली होती. दुसऱ्या महायुद्धाची माझी 3000 पानं झाली आहेत. छापील पानं आहेत ती, म्हणजे टाईप झाली आहेत. आणि युद्धाची सांकेतिक भाषा म्हणणं चुकीचं आहे, पण कोड्स आणि सायफर्स जे वापरतात त्याच्यावर मी 1000 पानी पुस्तक केलं. अशी माझी 5000 पानं झालेली होती. आता दर 6-6 महिन्यांनी त्याचा एक खंड काढावा, म्हणजे लोकांना घेणं सोयीचं होईल, वाचणं सोयीचं होईल, असा माझा विचार होता. पण हे सगळं चालू असताना मी बघत होतो की इतिहासाबद्दल आणि विशेषतः शिवचरित्राबद्दल लोक असत्य सांगणं लोकांचं वाढतच चाललं होतं. तसं असत्य फार पूर्वीपासून सांगत होते, पण दिवसेंदिवस ते वाढतच चाललं होतं. आणि मग मला असं वाटलं की आपण जर या विषयाचे अभ्यासक आहोत तर खरं काय आहे ते सांगणं आपलं कर्तव्य आहे. त्यातनं आपल्याला सुटका नाही आपली त्यातनं. आणि माझं वय तर 70ला आलेलं होतं तेव्हा. स्वाभाविकपणेच मला असं वाटलं की वेळ फार जास्त उरला नाही आहे. आपण हे महायुद्ध करत बसलो तर हे राहून जाईल पुस्तक. नंतर आपल्या अंगात शक्ती राहणार नाही ती लिहिण्याची. म्हणून मी सगळं काम थांबवलं आणि मुसलमानी राजवटी आणि शिवछत्रपतींचे स्वराज्य धार्मिक धोरण, आत्ता तरी असं नाव ठरलंय, हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. आता त्याचं एखादंच प्रकरण राहिलंय. बराचसा भाग पूर्ण झालाय, तरी महिना, 1.5 महिना, 2 महिने लागतील. मध्ये मला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने भाषण करायला बोलवलं. तर मी 31 मेला भाषण केलं. तेव्हाही त्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुषंगानेच बोललो. हे काम मी सुरू केलं, तो दिवस महाराष्ट्र दिन असल्यामुळं माझ्या लक्षात राहिला योगायोगानं की 1 मे 2016ला मी काम चालू केलं. आता 30 एप्रिलला 5 वर्ष होतील आणि तेवढ्यात पूर्ण होईल. मी तुम्हाला म्हणालो की असत्य सांगितलं जातं, सत्य दडवलं जातं, अनुवादात मुळात नसलेला मजकूर घुसडला जातो, मुळात असलेला मजकूर गाळला जातो. हे करणारे जे लोक आहेत त्यातले निदान काही जण
स्वतःला मार्क्सवादी म्हणवतात. पण तो मार्क्सवाद हा त्यांचा जातीयवाद झाकण्याकरता घेतलेला बुरखा आहे. हे पहिल्या प्रतीचे लेखक आहेत, ते वाचतात, त्यांना येतं, फारसी येतं, पुस्तकं वाचतात, अभ्यास करतात, हे खरं आहे. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते संधिसाधू लोक आहेत. ते काही अभ्यास वगैरे करत नाहीत, पण त्यांना हे माहिती असतं की गेले 50-500 वर्ष या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची शाळा कॉलेजांमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्याच्यावर इतकी जबरदस्त छाप आहे की आपण जर त्यांच्या मर्जीत राहिलो नाही तर आपल्याला कदाचित नोकरी मिळणार नाही, कदाचित वरचं पद मिळणार नाही, आपण काही पुस्तकं लिहिली तर ती युनिव्हर्सिटीत रेकमेंडेड बुक्स म्हणून लागणार नाहीत, आणि मुख्यतः आपल्याला निरनिराळ्या कॉन्फरन्सेसना बोलवणार नाहीत. त्यामुळं अनायासे भारताचा परदेशाचा प्रवास घडतो. मग आपण आपल्या विद्यापीठातनं एक कॉन्फरन्स घ्यायची आणि परदेशी लोकांना विद्यापीठाच्या खर्चानं बोलवायचं, मग त्या बदल्यात ते पण आपल्याला बोलवतात. हे जे सगळं आहे हे संधिसाधू लोकांचं काम आहे, त्यांना बाकी काही घेणं देणं नसतं. तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते प्रौढत्वात सुद्धा शिशूच राहिलेले असतात, निरागस असतात, चांगले असतात, पण त्यांना काहीच कळत नसतं. साधारणपणानं काही लोक त्यांना मूर्ख म्हणतात, पण आपण तो शब्द वापरू नये, त्याच्याऐवजी भोळे किंवा निरागस असं म्हणावं. म्हणजे मूर्खपणा हा गुणच आहे का काय असं वाटायला लागतं. तर त्या लोकांचं आपण सोडून तर हा सोडून मुद्दा मी 3 प्रकारचे लोक सांगितले. आता काय काय खोटं करतात त्याची मी फक्त उदाहरणं सांगणार आहे, बाकी जास्त काही सांगणार नाही. एक उदाहरण देतो. 13व्या शतकातला सुलतान होता, त्याचं नाव होतं इल्तुतमिश. हा ज्यानं उज्जैनचं महाकालेश्वराचं देऊळ पाडलं. तिथं विक्रमादित्याची प्रतिमा होती मोठी, आणि ती प्रतिमा, इतर मूर्ती आणि महाकालेश्वराची मूर्ती किंवा पिंड हे सगळं घेऊन तो दिल्लीला घेऊन गेला. हा जो प्रसंग आहे त्याचं वर्णन एका ग्रंथात केलेलं आहे. त्या ग्रंथाची थोडी माहिती सांगतो. हा इंडियन हिस्ट्री काँग्रेस, याच्यावर डाव्या लोकांची अतिशय छाप आहे, त्या संस्थेच्या विद्यमानं प्रकाशित झाला. त्याचं नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया. त्याचा 5वा जो खंड आहे तो आहे दिल्ली सल्तनत. त्याच्यामध्ये जवळजवळ 1200 पानाचा तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ह्या इल्तुतमिश आणि आधीचे आणि नंतरचे 2-4 सुलतान या काळाला 250 पानं दिलेली आहेत. त्यात हा उज्जैनचा प्रसंग आहे. पण महाकालेश्वराची मूर्ती दिल्लीला नेली हा मुद्दा मात्र त्यांनी गाळून टाकलेला आहे. त्यांनी लिहिले विक्रमादित्याची प्रतिमा नेली आणि काही हिस्टॉरिक रेलिक्स नेली, म्हणजे स्मृतिचिन्ह किरकोळ नेली. महाकालेश्वराचा उल्लेखच केला नाही. आणि स्वाभाविक होतं, कारण ती कशा करता नेतात हे जे सगळं वर्णन आहे ते तत्कालीन इतिहासकार तबकात नासिरी, त्याच्या ग्रंथाचं नाव आहे, लेखक आहे मिन्हाजुद्दीन, संक्षेपानं त्याला कित्येकदा नुसतं मिन्हाज म्हणतात. त्या मिन्हाजनं केलेलं आहे सगळं वर्णन. आणि त्याच्या एका प्रतीत आणखी खुलासा आहे की मशिदीपुढं ती टाकून लोकांनी पायाने तुडवावी म्हणून मूर्ती नेली होती. आता हे सांगायला त्यांना संकोच वाटला. वास्तविक हे सगळं केलं कोणी? इल्तुतमिशनं केलं. आत्ता जो ग्रंथ सांगितला त्याचे संपादक होते मोहम्मद हबीब, म्हणजे जे प्रसिद्ध अलीगडचे प्रोफेसर आहेत इरफान हबीब, त्यांचे वडील, तेही प्रोफेसर होते. ते आणि खलीक अहमद निझामी हे दोघंजण आत्ता मी जो ग्रंथ सांगितला दिल्ली सल्तनत त्याचे संपादक आहेत. त्यांनी तर यातली कुठलीच गोष्ट केलेली नव्हती. गोष्ट केली होती इल्तुतमिशनं. मग तुम्ही का झाकायला बघताय? ते कारण आहे, तुम्हीच बघाल तर यांना जे ही झाकाझाकी लपवालपवी जे सगळं चालतं ते सगळं एका विशिष्ट दिशेनं चाललेलं असतं, आणि त्यामुळे ते सहेतुक आहे, म्हणजे चुकून चुकलेलं नाही आहेत, हेतुपुरस्सर चूक केलेली आहे, म्हणजे थोडक्यात खोटं लिहिलेलं आहे. आता मूर्ती तुडवणं पायाखाली हा इथल्या इस्लामी राज्यकर्त्यांचा शिरस्ता होता. 2-4 उदाहरणं सांगतो. गझनीच्या मोहम्मदानं सोमनाथाची मूर्ती किंवा पिंड गझनीला नेली, त्याचा तुकडा तिथं होता. लोक मशिदीत जाताना आपले चिखलानी भरलेले पाय त्या तुकड्यावर पुसत असत. हे अल्बेरुनीनं गझनीला राहत असताना लिहिलेलं आहे. तो गझनीला राहत होता, त्याने हे पाहिलेलं आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो. अलाउद्दीन खिलजीचा चुलता जलालुद्दीन खिलजी, त्यानं रणथंबोरच्या जवळ राजस्थानामधलं एका गावामधलं देऊळ पाडलं. 2 प्रचंड अजस्त्र, मिन्हाजुद्दीन सांगतो 1000 माणांच्या मूर्ती त्या घेऊन तो दिल्लीला आणल्या.
तोडफोड केली आणि मशिदी पुढे टाकल्या. त्यानंतर जवळपास 45 वर्षांनी इब्न बत्तुता नावाचा जो प्रवासी भारतात आला, त्यानं 2 मूर्ती पाहिल्या जामी मशिदी पुढे आणि त्यानं लिहून ठेवल्या, लोक तिच्यावर पाय देऊन पुढे जातात. आणखी एक पुष्कळ उदाहरण आहेत, 1-2 सांगतो आणखी. फिरोजशाह तुघलक, त्याचा कारकिर्दीचा इतिहास आहे सीरत फिरोजशाही. त्यानं जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, त्यातल्या मूर्ती, आजूबाजूच्या मूर्ती त्या आणल्या, त्यांची तोडफोड केली आणि दिल्लीतल्या मशिदी पुढं लोकांनी त्या पायातल्या जोड्यांनी तुडवाव्यात म्हणून आणून टाकल्या. आता आणखी एकच देतो, आहेत पुष्कळ. औरंगजेबानं जेव्हा 1670 मध्ये किंवा त्या सुमाराला मथुरेचं केशवरायाचं मंदिर पाडलं, त्यावेळेला तिथल्या मूर्ती आग्र्यामध्ये एका मशिदीच्या पायऱ्यांखाली घातल्या. असं त्याचा जो सरकारी इतिहास आहे मासिरे आलमगिरी त्यात नमूद केलेलं आहे. ती प्रथाच होती, त्यात तुम्ही लपवून काय काय लपवणार. मी एक उदाहरण सांगितलं लापवा छप्पीचं, की हे महाकालाची मूर्ती दिल्लीला नेली, ही गोष्ट इतिहासातनं वगळून टाकली. दुसरं एक उदाहरण देतो, हे मोहम्मद हबीब जे मी आता म्हटलं त्यांचंच देतो. अमीर खुसरो हा अल्लाउद्दीन खिलजीचा समकालीन होता, प्रसिद्ध कवी आहे फारसी. त्याचा खजाइनुल फुतूह म्हणून ग्रंथ आहे. खजाइनुल फुतूह म्हणजे विजयांचे खजिने, गद्य ग्रंथ आहे. त्यात त्याने अल्लाउद्दीनच्या विजयांचं आणि त्यानं केलेल्या बांधकामांचं वर्णन केलेलं आहे. त्यात तो लिहितो की तिथे जी जामी मशीद आहे तिच्या पूर्वेला अल्लाउद्दीननं एक मोठा मनोरा बांधायला घेतला होता आणि त्याकरता तिथली मंदिरं तोडून फोडून त्यांचे दगड त्याचे कामगार आणत होते, असं त्या ग्रंथात लिहिलेलं आहे. मंदिर या करता त्यांनी वापरलेला शब्द आहे सनमखाना. थोडं उलगडून सांगतो, सनम हा अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो मूर्ती, आणि खाना हा फारसी शब्द आहे, त्याचा गृह, घर. सनमखाना आणि बुतखाना हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, वेगवेगळ्या अर्थांचे शब्द नाहीत. सनमखाना म्हणजे मूर्तीचं मंदिर, थोडक्यात सांगायचं म्हणजे देऊळ. तर देवळं पाडली आणि त्याचे दगड त्या मशिदीच्या मनोऱ्याकरता वापरले. सगळे एकाच ठिकाणी घडले असं नाही, अनेक ठिकाणी घडले. पण मोहम्मद हबीब यांनी भाषांतर करताना सनमखानाचं भाषांतर किल्ला, कॅसल असं केलं. आता त्यांना फारसी येत नाही असं कोण म्हणेल, असं कोणी म्हणेल असं मला वाटत नाही. पण त्यांची एखादा मनुष्य जर तरफदारी करायला उभा राहिला, वकिली करायला उभा राहिला आणि जो म्हणाला की नाही अहो त्यांना माहीत नसेल त्या शब्दाचा अर्थ चुकून झाला असेल, तर तसं नाही, तर दाखवून देतो की त्यांना त्या शब्दाचा अर्थ माहिती होता. कारण त्याच ग्रंथात पुढे एके ठिकाणी असनाम असा शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ भाषांतर त्यांनी आयडॉल्स असं केलेलं आहे आणि असनाम हे सनम या शब्दाचं अनेक वचन आहे. म्हणजे त्यांना नुसता सनम हा शब्दच ठाऊक होता असं नव्हे, तर त्याचं अनेक वचन अरबीत काय होतं तेही ठाऊक होतं. आणि तरी देखील त्यांनी जाणून बुजून हे भाषांतर चुकीचं केलं. आणखी एक उदाहरण देतो, या मोहम्मद हबीब यांचंच देतो. तैमूर लंगानं जी भारतावर स्वारी केली तिचंही वर्णन या कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडियात आलेलं आहे. तैमूर लंगाचं आत्मवृत्त आहे, त्याचं नाव आहे मलफुजाते तिमुरी. त्यात त्यांनी मोहम्मद हबीब यांनी असं कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्रीमध्ये म्हटलेलं आहे की तैमूरची स्वारीचा धर्माशी काही संबंध नव्हता, तो लुटारू होता, अनेक ठिकाणी लूट केली, त्यातलाच ही एक स्वारी होती, त्याचा धर्माशी संबंध जोडू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यानं स्वारी केली तर तैमूर लंगाचं म्हणणं अगदी वेगळं आहे. तो सांगतो की हा माझा जिहाद होता, कारण भारतातले मुसलमान राज्यकर्ते अगदी दुर्बळ झालेले आणि तेव्हा झालेही होते आणि काफिर हिंदू शिरजोर झालेले, तेव्हा त्यांना धडा शिकवण्याकरता मी स्वारी केली आहे आणि हा माझा जिहाद आहे. आणि हे त्यांनी एका ठिकाणी नाही, 2 ठिकाणी नाही, 10 ठिकाणी लिहिलंय. आणि मी अंदाजाने नाही म्हणत आहे 10, मी मोजले. त्यांनी 10 ठिकाणी लिहिलंय की हा माझा जिहाद आहे म्हणून. त्याचं एक उदाहरण देतो. दिल्लीजवळ लोणी नावाचं एक गाव होतं, अजून आहे ते, कदाचित दिल्लीत समाविष्ट झालं असेल आता. तिथं जेव्हा गावकरी धरले त्याच्या सैन्यानं, तेव्हा हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे केले आणि हिंदूंची कत्तल केली आणि मुसलमानांना सोडून दिलं. जर फक्त लुटीकरता स्वारी केली होती ती खरं म्हणजे कोणाचीच कत्तल करायचं कारण नव्हतं, लूट करायची जाऊ द्यायचं लोकांना. कत्तल करायची होती तर सगळ्यांचीच करायची, पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी हिंदूंची कत्तल केली आणि मुसलमानांना मात्र सोडून दिलं. या अडचणीतनं मोहम्मद हबीब यांनी मोठ्या चतुराईने मार्ग काढला. त्यांनी तो प्रसंगच गाळून टाकला, म्हणजे विषयच मिटला.
मगाशी मी सांगितलं सनम खानाचं चुकीचं भाषांतर केलं, आता इथं प्रसंगच वगळून टाकला. आणखी एक 2 उदाहरणं देतो. सय्यद नूरुद्दीन मुबारक गझनवी नावाचा एक सुफी धर्मोपदेशक होता, सुरावर्दी पंथाचा होता. त्यानं इल्तुतमिशच्या काळात तो भारतात आला. इल्तुतमिशनं त्याला शेखुल इस्लाम अशी मोठी पदवी दिली. तो प्रवचनं देत असे इल्तुतमिश पुढं. झियाउद्दीन बर्नीच्या तारीखे फिरोजशाहीमध्ये त्या प्रवचन काय देत असे तेही लिहिलेलं आहे. त्यातला प्रवचनामध्ये जे त्याचे मुद्दे होते 4, त्यातला पहिला मुद्दा असा होता की काफिर आणि काफिरत्व यांना मुळापासून उखडून टाकलं पाहिजे इस्लामच्या बादशहानं, मुसलमान बादशहानं. काफिरत्व म्हणजे काय? काफिरांशी संबंधित असलेल्या गोष्टी, म्हणजे त्यांचे धर्मग्रंथ, त्यांची देवळं, हे सगळं नष्ट केलं पाहिजे. अगदी ते शक्यच होत नसेल तर निदान त्यांचा अवमान तरी केला पाहिजे. आणि धर्मनिष्ठ मुसलमान बादशहाचं लक्षण काय आहे? तर काफिर हिंदू बघताच त्याचा चेहरा संतापानं लाल झाला पाहिजे आणि याला कापून टाकावं असं त्याला वाटलं पाहिजे. असं नूरुद्दीन मुबारक आत्ता जो सांगितला सुफी, तो त्याच्या प्रवचनात सांगत असे. फरीदा खानम नावाच्या एका बाईंनी सुफिझम अँड इंट्रोडक्शन म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात त्या नूरुद्दीन मुबारकची माहिती दिलेली आहे, 2 पानांमध्ये दिलेली आहे. त्याच्या प्रवचनाचा बराचसा गोषवार आपण दिलेला आहे, पण हा जो पहिला मुद्दा आहे तो पूर्णपणानं वगळलेला आहे. आणखी एक उदाहरण देतो, किती म्हणाल तेवढी आहे. प्रसिद्ध आहे मोहम्मद तुघलक. त्याच्या दरबारात इब्न बत्तुता आला होता 1334 मध्ये मी सांगितलं, आणि 1342 मध्ये त्यांनी मोहम्मद तुघलकानं त्याला चीनला आपला राजदूत म्हणून पाठवलं. तोपर्यंत तो तुघलकाच्या दरबारीच होता. मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्याची नेमणूक झाली होती. त्यांना असं वर्णन केलंय की इथं ईदचा जेव्हा उत्सव होतो, 2दा ईद येते वर्षातनं. ईद या शब्दाचा अर्थच मुळी सण असा आहे. तर त्या ईदच्या वेळेला त्या वर्षी ज्या काफिर राजांच्या मुली, इतर काफिर स्त्रिया ज्या काही सापडल्या असतील हातात, त्यांना दरबारात नाचतात गातात त्या, आणि नंतर तो त्या अमिरांना वाटून टाकतो. त्याचे जे सरदार आहेत त्यांना वाटून टाकतो. आणि अशा पुष्कळ मुली असायच्या, स्वस्तात मिळत होत्या. खुद्द इब्न बत्तुताला त्या वजीरांना एकदा कॉम्प्लिमेंटरी म्हणून 10 अशा मुली पाठवल्या होत्या. त्यानं त्या 10 पैकी एक मुलगी, त्या मुलींना जो घेऊन आला त्याला दिली टिप म्हणून. राहिल्या ज्या मुली, त्यातल्या 3 मुली त्याने आपल्या नोकरा चाकरांना दिल्या, आणि बाकीच्या त्याच्याजवळ होत्या. तो मोरोक्कोचा होता मूळचा. तो तिथं गेल्यावर लिहितो की मला आठवत नाही त्यांचं काय झालं ते. बकऱ्या काय किंवा काफिर स्त्रिया काय, ते काही फार लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये. आता तो हे जे करत होता तर इस्लामला धरून होतं का? तर इस्लामला धरून होतं. कुराणामध्ये निदान 2 ठिकाणी असं सांगितलेलं आहे की युद्धकैदी स्त्रिया तुम्हाला वैध आहेत, तुम्ही त्यांच्याशी शरीर संबंध करू शकता, असं कुराणात सांगितलेलं आहे. काफिर स्त्रिया अर्थात 2 ठिकाणी सांगितलं. आणि मला वाटतं या पुस्तिकेत मी त्या आयता दिल्या पण आहेत कोणत्या. खुद्द पैगंबरांनी युद्धात सापडलेल्या 2 स्त्रिया त्यांच्याकडे होत्या. त्यापैकी एका स्त्रीचं मी नाव सांगितलं होतं, मी 31 मेला जे भाषण केलं युट्यूबवर आहे. तिचं नाव होतं रायहाना. तिच्या नवऱ्याला तिथं ज्या लोकांची कत्तल केली युद्ध संपल्यानंतर, त्यात मदिनेत त्याला ठार मारलं होतं, आणि रायहाना त्यांच्याचकडे, पैगंबरांच्या वाट्याला आली, त्यांच्याचकडे होती. तिच्याशी त्यांनी लग्न केलं का नाही ही थोडी संदिग्ध आहे बाब, पण साधारणपणानं केलं नाही असंच बहुतेक लोक म्हणतात. तबरी नावाचा जो इतिहासकार आहे तो सांगतो ती शेवटपर्यंत उपस्त्री, कॉन्क्युबाईन म्हणून त्यांच्याकडे होती. त्यावेळेला रायहाना सांगितली. तर दुसरी एक सांगतो, त्यांच्या ज्या स्त्रियांची यादी आहे 12-14 इब्न हिशामनं दिलेली, तिच्या आधारे सांगतो. तुम्ही म्हणाला हो इस्लाममध्ये तर 4च बायकांना, तुम्ही तर 12-13 सांगताय. तर ते 4 बायकांची अट बाकीच्या मुसलमानांना होती, पैगंबरांवरती अट नव्हती. त्यांना अल्लाने परवानगी दिली होती, त्या परवानगीनुसार ते करत होते. त्यातली जी सफिया होती ती इब्न कुरैजा या जू जमातीतलीच होती. ती लग्न होऊन खैबर नावाच्या ठिकाणी आली होती. खैबर म्हणजे भारताच्या वायव्येला खैबर खिंड आहे, त्याचा काही संबंध नाही, हे अरबस्थानातलं खैबर आहे. तर ती जी सफिया होती तिच्या नवऱ्याला मदिनाला मारून टाकलं होतं. तिचा नवरा होता खैबरला, तो खजिना कुठे आहे ते सांगे ना.
म्हणून पैगंबरांच्या हुकमावरून त्याला हालहाल करून ठार मारण्यात आलं आणि नंतर त्या सफियाशी पैगंबरांनी लग्न केलं. म्हणजे कुराणातल्या आयता, पैगंबरांचं चरित्र आणि पैगंबरांच्या उक्ती आणि कृती म्हणजे हदीस, या सर्व दृष्टीनं युद्धकैदी स्त्रियांचा अशा प्रकारे उपयोग करण्याचा मुसलमानांना त्यांच्या धर्मानं हक्क दिलेला आहे आणि तो धर्मदत्त हक्क मोहम्मद तुघलक बजावत होता. आता हे लिहायला हे सगळं मोहम्मद तुघलक करत होता. त्याचं चरित्र ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव आहे महदी हुसैन. त्यांचं एक पुस्तक आहे मोहम्मद तुघलकाचं चरित्र, राईज अँड फॉल ऑफ मोहम्मद बिन तुघलक. त्यांचं दुसरं तुघलक घराण्यावरचं पुस्तक आहे तुघलक डेनेस्टी. या दोन्ही पुस्तकांमध्ये या गोष्टीचा यत्किंचितही उल्लेख नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया मागाशी मी सांगितलं, जिचे मोहम्मद हबीब संपादक आहेत एक, त्याही ग्रंथात नाही. तुम्हाला थांगपत्ता सुद्धा लागणार नाही की असं काही चाललं होतं त्या दरबारात. त्याकरता तुम्हाला इब्न बतूताचं प्रवास वृत्त वाचलं पाहिजे, त्यानं काय लिहिलंय, तरच हे कळू शकतं. आता ती उदाहरणं सांगत बसणं, एक उदाहरण बारीकसं सांगतो जाता जाता. शहाजहानच्या कारकिर्दीचा इतिहास आहे, बादशाहनामा असं नाव आहे त्याचं. अब्दुल हमीद लाहोरीनं लिहिलंय. अलीकडंच हामिद सिद्दीकी नावाच्या गृहस्थाने त्याचं इंग्रजी भाषांतर केलंय, ते प्रकाशित झालंय. इदारा अदबिया ते दिल्ली या संस्थेनं प्रकाशित केलं, इंग्रजी अनुवाद आहे. आता शहाजहानच्या कारकिर्दीतला एक प्रसंग असा आहे की प्रताप उजनिया नावाच्या माणसाने बंड केला असा त्याच्यावर आरोप केला. त्याच्यावर अब्दुल्ला खान फिरोज जंगाला शहाजहाननं पाठवलं. प्रताप उजनिया शरण आला आणि त्यांनी शहाजहानला कळवलं की असं असं झालेलं आहे. तर शहाजहाननं त्याला हुकूम पाठवला की प्रतापला मारून टाक आणि त्याची जी बायको आहे ती ताब्यात घे. त्याप्रमाणे अब्दुल्ला खान फिरोज जंगानं केलं. त्यानं ती बायको घेतली ताब्यात आणि तिचं आपल्या नातवाशी लग्न लावलं. याचं वय तेव्हा 70 होतं अब्दुल्ला खान फिरोज जंगाचं. त्या नातवाशी लग्न लावून टाकलं. आता हे सगळं बादशाहनाम्यात लिहिलेलं आहे. त्याचा जो इंग्रजी अनुवादक आहे, काय नाव त्यांचं सांगितलं, हमीद सिद्दीकी, त्यांनी तो प्रसंग वगळूनच टाकलाय. त्याचा उल्लेखच नाही, त्या बायकोचा उल्लेख नाही. बाकी सगळं दिलंय, प्रताप उजनियांनी बंड केलं मग वगैरे सगळं दिलंय, पण त्याच्या बायकोचा उल्लेखच केलेला नाही. तर असे हे इतिहास आहेत आणि हे लोकांना वर्षानुवर्ष फसवत आहेत. आता ते टेक्स्टबुकापर्यंत झिरपलेले आहे. त्याची फक्त 2 छोटी उदाहरणं सांगतो. NCERTचं जे 12वीचं पाठ्यपुस्तक आहे त्यात एके ठिकाणी असं लिहिलं आहे की लढाईच्या धामधुमीत जी देवळं पाडली जात ती नंतर परत बांधण्याकरता त्यांना अनुदान दिलं जाईल असं शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कारकिर्दींवरून दिसतं, असं त्यात लिहिलेलं आहे NCERTच्या पुस्तकात. यात 2 असत्य आहेत. पहिलं असत्य असं भासवलं आहे की देवळं पडत ती लढाईच्या धामधुमीत पडत, तोफेचा गोळा लागून वगैरे काही मुद्दाम काही पाडत नव्हते, असं त्यात भास निर्माण केलाय. पण तसं नाही आहे. खुद्द याचं जर उदाहरण घेतलं औरंगजेबाचं, त्यानं काशीचं देऊळ पाडलं तेव्हा कुठलं युद्ध चालू होतं? कुठलं युद्ध चालू नव्हतं. पाठोपाठ मथुरेचं देऊळ पाडलं, मथुराचं, कुठलं युद्ध चालू होतं? कुठलं युद्ध चालू नव्हतं. युद्ध चालू असताना सुद्धा त्यांनी 1705 मध्ये पंढरपूरला देऊळ पाडलं, तेव्हा पंढरपूरला कुठलंही युद्ध चालू नव्हतं. तेव्हा पहिलं वाक्य जे आहे की युद्धाच्या धामधुमीत ती देवळं पाडली जात, हे मुळात दिशाभूल करणार आहे. आता राहता राहिला दुसरा प्रश्न की ते त्यांना काही अनुदान वगैरे देत होते का देवळं परत बांधायला? तर हे दादांत खोटं आहे. एका गृहस्थांनी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली त्यांना प्रश्नच विचारला त्या NCERTच्या टेक्स्टबुक करणाऱ्या तिथल्या माहिती अधिकाऱ्याला की हे वाक्य जे आहे त्याला आधार काय? तेव्हा त्या काय माहिती अधिकारी बाई होत्या, त्यांनी त्या फाईल्स पाहिल्या आणि सांगितलं ह्या विधानाला काही आधार आमच्याकडे दिलेला नाही आहे इथं. आणि बरोबरच आहे, आधार नाहीच आहे. आता हे कसं सामान्य जनतेपर्यंत झिरपलंय. मी टेक्स्टबुकातनं सांगितलं, आणखी एका उदाहरणानं सांगतो. मोइनुद्दीन चिश्ती अजमेर दर्गा आहे. दर्ग्याला लोक जातात, चादर चढवतात. तो जेव्हा वृद्ध झाला होता तेव्हा त्याच्या एका शिष्यानं
एका राजाची युद्धात हत्ती सापडलेली मुलगी आणली आणि त्याला अर्पण केली मोइनुद्दीनला. त्याने तिला मुसलमान केलं, तिच्याशी लग्न केलं आणि त्याच्यापासून तिला संतती झाली. हे जे सगळे हकीकत आहे, मी मगाशी सांगितलं, त्यानं त्याचा धर्मानं त्याला जो हक्क दिलाय त्यानं तो बजावलाय. ही हकीकत त्यांच्या वेबसाईटवरच होती त्या दर्ग्याच्या. पण कुणीतरी त्यावरनं सोशल मीडियामध्ये कॉमेंट्स केल्या की हे बरोबर नाही आहे करणं, या माणसाने ही गोष्ट वाईट केली. त्याला माहीत नसेल की वाईट म्हणजे इस्लामला धरून होती, वाईट असो की चांगली असो, पण त्यानं केल्या कॉमेंट्स. तेव्हा मग त्यांनी त्या वेबसाईटवरचा तो मजकूर काढून टाकला. सुदैवानं आधीचा आणि नंतरचा वेबसाईटवरच्या मजकुराचा स्क्रीनशॉट लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे आहेत. तर अशा प्रकारे हे केवळ मोठ्या पुस्तकांपुरतं राहत नाही, ते पाठ्यपुस्तकांपर्यंत येतं, ते शेवटी जनसामान्यांपर्यंत येऊन पोचतं. आणि हे खोटं लिहायला जागा फार थोडी लागते. उदाहरण म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 70% मुसलमान होते असं मी स्वतः इंटरनेटवर वाचलं. आता त्यांना एक वाक्य पुरलं. मी म्हटलं आपण याद्याच तयार करू. म्हणून मी याद्या तयार केल्या, माझ्या याद्या तयार आहेत. 436 हिंदू सरदारांची मी नावं काढली आणि त्यातले शहाजी महाराजांच्या काळापासनं शिवाजी महाराजांकडे अल्पकाळ जे 5 होते, तांत्रिक कारणाकरता होते, असे सगळे मुसलमान धरले तर ते 12 आहेत. त्यांचं प्रमाण पडतं 3%. आणि तांत्रिक कारणाकरता होते ते वगळले. मी मागं सांगितलंय तांत्रिक कारणा म्हणजे फारसी लिहिण्याकरता वगैरे वगैरे, तर 2 उरतात. 2 ते प्रमाण होतं 0.5% कमी. आणि त्याचंही काही कारण असू शकतं, मी मोठ्या पुस्तकात सांगेन. मुद्दा असा आहे की त्यांना खोटं बोलायला एक वाक्य पुरलं. माझं हे परिशिष्ट जवळपास 60 पानांचं झालं आणि त्याकरता मला या सगळ्यांची नावं, कारण मी प्रत्येक माणसाला पुरावा दिलेला आहे, नावाचा मी पुराव्याशिवाय काही लिहित नाही. आता हे जे पुस्तक आपण वाचाल, 1400 पानी पुस्तक आहे. छोट्या पुस्तकात नाही दिलेलं, पान नंबर वगैरे सगळं. पण मोठ्या पुस्तकामध्ये मी फारसी ग्रंथांची नावं दिली आहेत. त्यापैकी जवळजवळ सगळ्या ग्रंथांची सुदैवानं भाषांतर उपलब्ध आहेत, एकतर हिंदी किंवा इंग्रजी. तेव्हा मी संदर्भ देताना फारसी पुस्तकाचा पान नंबर देतो, इंग्रजी किंवा हिंदी किंवा दोन्ही अनुवादांचे पान नंबरही देतो. त्यामुळे तुम्हाला ते मुळात जाऊन बघता येईल की हा माणूस सांगतोय ते खरं आहे ना, कारण ते अनुवाद ते भाषांतर काही मी केलेले नाही आहेत, पूर्वी कोणीतरी केलेले आहे. तर असे हे लोक आहेत. मी त्याचा परामर्श घेताना कधीही हेत्वारोप करत नाही. हेत्वारोप म्हणजे काय ते सांगतो. तुम्ही अमुक धर्माचे आहात आणि तो तमुक धर्माचा आहे म्हणून तुम्ही त्याच्या विरुद्ध एक प्रकारे आकसानं त्याचं म्हणणं खोटं म्हणताय असं मी करत नाही. मी माणसावर टीकाच करत नाही. मी टीका करतो त्या विधानावर. तो काय म्हणतोय ते म्हणतोय ते खरं आहे का. उदाहरणार्थ 70% मुसलमान होते, खरं आहे का, मी मोजून बघतो आणि सांगतो की खरं नाहीये. माझी टीका विधानावर आहे, व्यक्तीवर नाही. तर अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. काही लोकांना तर ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे. परवा मी राम पुनियानी नावाच्या एका ग्रस्तांची काहीतरी व्हिडिओ एकाने मला पाठवली, ते काय वाटेल ते सांगत होते की गुवाहाटीच्या कुठल्या कामाख्या देवळाला औरंगजेबानं फरमान दिलं वगैरे. आणि तुम्ही बऱ्याच लोकांकडनं ऐकलं असेल की औरंगजेबाची ही देवळांना देणग्या दिल्याची फरमान आहेत. अशी काही फरमानं नाहीत. तुम्हाला ते सविस्तर मी माझ्या पुस्तकात दाखवतो की फरमान कसं असतं, काय असतं. कुठल्या तरी कागदावर 4 फारसी ओळी खरडल्या म्हणजे फरमान होत नाही. ते मी सगळा उलगडा करून त्यात सांगितलेलं आहे. मला जर 3-4 महिने देवानं दिले तर पुस्तक पूर्ण होईल आणि तुम्हाला वाचायला मिळेल. नमस्कार.